अव जीजी ऐका की माझं. हाय का तू आता इथं बी आलीस का? तुला आत्ताच सांगितलं ना, कशाला का माझी माग बघालीस? कळत नाही तुला? काय बाई कमालच झाली म्हणायची. तुम्ही अंड उचलून आणलं आमचं. समाधान भाऊ बघा आता तुम्हीच आमच्या अंगणात ना अंड घेऊन आल्यात. अगं ते अंड आमच्याच कोंबडीचं आहे आणि मला पक्का ठाव आहे. कशावरनं ते अंड आपल्याच कोंबडीचं आहे? ए समाधान या, तू गवसतोस का? अरे तुला ठाव नाही, आपली कोंबडी लई बाराची आहे. दान खाते आपल्या अंगणात आणि अंड घालते तिच्या दारात. अव ते आमच्या कोंबडीचा अंड हाय. हा तुमची कोंबडी आमच्या दारात कशा पाहिजे? हा असल बाई असल, काय सांगता येते? अहो जीजी, इथं आपली माणसं आपल्याला धार्जिन नाहीत आणि त्या कोंबडीचं काय घेऊन बसलाय? काय का नाही ग जेडी? वाय वाय काय बाई माणसं म्हणायची. काय मग जीजी, ह्या एका अंड्याचं कालवण करताय का आता? ती कुणाला पुरायचं? अगं बरं, आपली कोंबडी शेजार जाऊन तर अंड घालती. इथं आपल्या घरातली लोक बघ खायला कारण भुईला बार. अगं हो 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 जिजे, हा किती कालवा करशील? गेली की आता सुनंदा वहिनी, आणलंयस ना अंड, नेऊन ठेव घरात. तर सुटते काय मी आता? शीतल, आजाचा काही फोन आलता का ग? झाला की मग अशीच झाला. अहो ते म्हणत होते इकडं तिकडं बघावं, तिकडं बर्फच बर्फ आहे आणि लई गार वारा सुटतो म्हणे आणि त्यातच त्यांना ड्युटी करायला लागते. शीतल, अगं त्याच्याकडं स्वेटर नाही तर कानटोपडा आहे का ग? हसू नगस. अगं तुला ठाव नाही, त्याला एकदा सर्दीन पडसं झालं का नाही की काय केल्या कमी होत नाही बघ. होय जीजी, अजिबात काळजी करू नका. अगदी पोटच्या पोरावानी आर्मी काळजी घेते त्यांची. काय मग शीतल, तुझा का दौरा आहे काश्मीरला? अहो काश्मीरला भेटता येत नाही म्हणून तर आसामला जाऊन आले ना. असं कसं भेटशील की बाई? तिथं बी जाशील आणि मस्त काश्मीर बी सगळं फिरून येशील. आम्हाला कशाला बोलवतात ते? लग्न झाल्यापासून त्यांना दुसरं कुणी बी लागत नाही, फक्त राजा आणि त्यांची राणी. पुष्पे, तू जरा गप बसतीस का? अगं तो तिकडे ड्युटी करायला गेलाय का फिरायला गेलाय? वय हा राहू द्या, तुम्हाला लई पुळका त्यांचा. पण जाऊ दे, त्यांनी बोलवलं नाही बोलवलं तरी माझा जावई फिरवून आणेन मला बघा. मस्त जिकडं म्हणाल तिकडं फिरवून आणेल. ती काय म्हणतात की फॉरेन का फिरीन, हा तिकडं बी नेऊन आणल. बया काय भारी देश असतात ते. मी तर लिस्टच काढून ठेवली कुठं जायचं आणि कुठं नाही त्याची. सगळं फिरून येणार आहे बघा मी. तुम्ही कधी हाऊस मौज केली नाही माझी, पण भैया ते सगळीकडे फिरवून आणतील बाई मला. जेडे, लगीन कुणाचं ठरलंय तेच मला कळून झाले बघ. ती म्हणतात ना, उतावळी सासू आणि गुडघ्याला बाशिंग, असं झालं हिचं. आता असं तिच्या नशिबात तर येईल ती फिरून. तुमच्या कशाला एवढं पोटात दुखतंय? जयडे, जा, तुझी नख खरडून झाली असली तर घरात जा. हॅलो भैया, बोला की. गुड मॉर्निंग मामी. हा गुड मॉर्निंग. बोला की, सकाळ सकाळ फोन केलाय. काय म्हणजे तुम्ही कधी बी फोन करत जावा बघा, आमचं काय सुद्धा म्हणणं नाही. नाही नाही, काय कामच तसं आहे. इथं आमच्याकडे एक माणूस येऊन थांबलाय, म्हणजे वेटिंगला आहे. त्याच्या हातात ती कलरची लिस्ट आहे. हा हा आता घर रंगवायला नको का? पण आम्हाला काय कळत त्याच्यातलं ढेकळ.
आता जयश्रीला विचारावं म्हणलं तर सगळं सरप्राईज बोंबलणार. अहो मग त्यात काय एवढं. हे बघा आलीच मी. हो नाही 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 मामी, काय तुम्ही लाजवताय का आम्हाला? तुम्ही कशाला येताय? एवढी काम असत तुमच्या पाठीमाग, केवढा व्याप आहे. एक काम करा, ते शीतलला द्या पाठवून. नाही म्हणजे जयश्रीची आणि त्यांची चॉईस सेमच आहे ना, म्हणून म्हटलं. बर बर देते की, तिलाच पाठवते. ओके ठीक आहे, थँक्स. वाट बघतोय मी. ठेवू का? ठेवा ठेवा. ठेवतो. शीतल जरा भैयांच्या घरी जाऊन ये. कशाला? अहो काम आहेत त्या घरी. अहो पण मामी इथली कामं बी राहिलेत की अजून. तासन तास फोनवर बोलताना तवा नाहीत ग तुला काम आठवत? अहो पण अगं तुला जा म्हणलं ना, मग ये की जाऊन. काम काय तर तसं आहे म्हणून तर बोलवलंय ना, नाहीतर त्यांना काय हौस आली वे इथल्या कामाचं मी बघते काय तर. पण म्हणून तू लई येळ करू नकोस म्हणजे झालं. आओ तिकडे काय बघताय? आता तुम्ही बी जरा घरातल्या कामाकडे बघायला सुरुवात करा. आणि ती इथं शिंदेन पवार आहे त्याच्या जागी भोईटेन देशमुख लिहायचंय ती बघा. माझी कामं मी करतो, तू नको सांगू मला. तू काय करते इथं? जा की लवकर जाऊन यायचं जा. हा ती एवढी रांगोळी काढते आणि मग जाते. अगं ती राहू दे, जेडी बघल. जा जाऊन ये. सगळं उघडं टाकून कुठे गेलं बोबलच कोण जाणे. धंदा करतोय म्हणे. हाँ आओ आओ आओ, कोई बात नहीं, रुको रुको, मैं वीडियो कॉल ऑन करता हूँ. तुम्हारे बाल देखकर मुझे ऐसा लगता है साइड कट मारना पड़ेगा. आ जाओ दुकान में, मैं अच्छी तरह से साइड कट मार लेता हूँ. ओ राहुल शेठ, अहो दाढी करा की आमची. करे करे की बसा. जरा 2 मिनट रुको. ओ फेस मुरने दो ना. काय मुरणे दो, काहीतरी काय सांगतोस बाबा? ओ मुझे बहुत इम्पोर्टेंट बोलना है ना. हाँ